लोकसभा निवडणूक आणि पदवीधर निवडणुकीत पैशांचा पाऊस पाडला गेलाय। ही लोकशाही धोक्यात आणू पाहणाऱ्यांना धडा शिकवा असं परखड मत कुडाळ येथील कायदेतज्ञ ॲडव्होकेट राजीव बिले यांनी व्यक्त केलंय। येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आमदार वैभव नाईकांसारख्या प्रामाणिक कार्यकर्त्याला तिसऱ्यांदा आमदार करूया असं आवाहन देखील ॲडव्होकेट बिले यांनी केलंय। कुडाळ अभिनवनगर नगरसेवक मंदार शिरसाट यांच्या कार्डमध्ये निष्ठा यात्रेच्या निमित्तानं ॲडव्होकेट बिले यांनी आपलं परखड मत स्पष्ट केलंय। पैसे आणि दिले पाहिजे असं नाही, मला जे काय सांगायचं आहे ते लक्षात घ्या। पैसे सुशिक्षित मतदारसंघामध्ये सुद्धा लोक पैसे घेऊन आले आणि वाईट गोष्ट ही आहे की आमच्या लोकांनी पैसे घेतले आणि मतदान केले। बरोबर, ही खूप वाईट गोष्ट आहे। माझ्या घराकडे 3-6 हजार रुपये घेऊन माणूस आला पदवीधर मतदार, ते 12 वर्षात 3-6 हजार रुपये। मी त्याला सांगितलं 6 हजार रुपये ते घेऊन आला ना, पण घेऊन जा, मत देणार नाही हे लक्षात ठेव आणि हे पैसे सुद्धा घेऊन जा हे मी त्याला सांगितलं। संध्याकाळी 7-8 वाजताचे आणि त्याला मी हे विचारलं की तू माझ्याकडे पैसे घेऊन येण्याचं डेअरिंगच कसं केलं? तर तो मला म्हणाला हे जर घेऊन आलो नाही तर तुम्ही कोणाला तरी सांगणार की पैसे वाटले पण आमच्याकडे कोण आला नाही म्हणून मी हे डेअरिंग केलं। मला माहीत होतं तुम्ही घेणार नाही। आता मी ते पैसे नाकारले, ते कितपर्यंत पोहोचले मला माहीत नाही, परंतु मी नाकारले। मला समाधान हे आहे की मी 3,000 किंवा 6,000 रुपयासाठी विकला गेलो नाही। ही गोष्ट एका मतदार म्हणजे सुशिक्षित पदवीधर त्यापूर्वी 1,000 रुपये वाटले। मला गावातनं 1-2-3 फोन आले, साहेब ते पैसे वाटतायत कोणतरी लोक, मला माहीत नाही कुठल्या पक्षाचे। तर मी म्हटलं असे वाटतायत का, काय करू? म्हटलं काय करणार, मी काय सांगणार? एक तर आता तू नको म्हटलं तर तुझं 2,000, 5,000, 10,000 तर माझ्यामुळे नुकसान होणार। तुला घे म्हटलं तर मी भ्रष्टाचाराला पाठिंबा दिला असा होणार। त्यामुळे घे आणि त्यांना मत घालू नको असं म्हटलं तर उद्या मार खाशील। घे आणि मत दे असं म्हटलं तर माझ्या मनाला पटत नाही, त्यामुळे मी तुला काहीच सांगू शकत नाही। मी त्याला फोनवर उत्तर दिलं, परंतु त्यावेळी माझ्याकडे 1,000 रुपये घेऊन कोणी आला नाही।